बाप्पाचा आगमन आणि परेल नगरीमध्ये बंदोबस्त नाही असं कधी होणारच नाही. इकडे समोर हा परेल वर्कशॉपचा गेट आणि आतमध्ये खूप सारे बाप्पाच्या मूर्ती रेडी होत आहेत. बांबू वगैरे बांधला आणि इकडे अजून काम चालू आहे. ट्राय वगैरे टीम वगैरे खूप भारी असणार आहे. आणि बघा इकडून खूप सुंदरसं काम चालू जोरात. हे बघा बाईकचे पट्ट्या लावले असे झुमर सारखे. आणि बाईक तर मित्रांनो हे जे कव्हर केलं आहे ज्यात बाप्पाची मूर्ती बांधतेच आहे. तेव्हा ठाकाम ठोकी चालू आहे. अजून तयारी झाली नाही, तयारी जस्ट चालूच आहे. सुंदर आहे. बस 2 दिवस बाकी आहे बाप्पा आगमनला. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपण लालबाग नगरीमध्ये आणि आज आपण तुम्हाला दाखवणार आहे मंडप अपडेट आणि वर्कशॉप अपडेट. तर आता आपण जस्ट आहे ना आपण परेलचा सम्राट बाप्पाच्या इकडे आहे आणि इकडे बघू शकता तुम्ही बांधकाम वगैरे चालू आहे. म्हणजे लवकरच बाप्पाचं आगमन पण होणार आहे. आगमनची डेट आहे 23 ऑगस्ट 2026 आणि होणार आहे गणसंकुल वर्कशॉपमधनं. बाकी आपण ब्लॉग कंटिन्यू करूया. आता इकडचं काय अपडेट नाही जास्त काय ते बघू शकता. इकडे बांबू वगैरे बांधले, अजून काम चालू आहे. इकडचं ताडपत्री वगैरे लावले नाही. आता आपण इकडून पुढे जाऊया म्हणजे परेलचा महाराजा. आणि आता आपण जाऊयात बाकी एक छोटीशी कमेंट करा गणपती बाप्पा मोरया आणि आपण जाऊया त्याला परेलचा महाराजा बाप्पाजी. चला आता आपण आलो आहे परेलचा महाराजा बाप्पाजी इकडे. आणि इकडे मंडप रेडी झाला आहे, म्हणजे ताडपत्री वगैरे अजून लावली आहे, बाकी कपडा वगैरे लावला नाही आणि बाकी वरचं पण काम झालंच आहे. आणि बाप्पाचं आगमन 29 ऑगस्ट 2026 आहे. मानवभाऊ इकडे समोर. बाकी इकडे उशीर तुम्ही इकडे परेल पुण्याचे डोल ठेवलेत समोरच. आणि बाकी इकडचं अपडेट असं आहे. बाकी अजून काम बाकी 29 ऑगस्टला म्हणजे त्यांच्याकडे खूप टाईम आहे. आणि त्याच्या समोर काका बसलेत, ते थोडं रश्शी वगैरे सोलत आहेत बघतो. बाकी इकडे असा अपडेट आहे, म्हणजे मंडप तर बांधून झाला आहे बट कपडा वगैरे लावायचं बाकी अजून. तर मित्रांनो आता आपण जे आलो आहे परेलचा विघ्नहर्ता बाप्पाचं आगमन हा तुम्हाला माहिती असेल. तर आपण त्या गल्लीमध्ये म्हणजे परेलचा विघ्नहर जिकडे बसतो तिकडे बाकी ट्रॉली तुम्ही बघतात. ही ट्रॉली आहे, ट्रॉलीवरती नावचं नाही बट बघूया ही कुठची ट्रॉली. बाकी जाऊया पुढे मंडपाच्या. मित्रांनो हा आहे परेलचा विघ्नहर्ता बाप्पाचा मंडप. या पाठी बाप्पाची मूर्ती आहे. आता आपल्याला दिसत तर नाही, आता कव्हर करून ठेवले. बाकी आता आपण जाऊया पुढे कारण इकडचं अपडेट एवढंच. बाकी बघू तुम्ही इकडे ताडपत्री वगैरे बांधून ठेवले. बाकी अजून काम थोडा बाकी होऊन बाप्पाची मूर्ती खूप सुंदर आहे. जर तो उलवण्यामध्ये असेल तुम्हाला शेवटीला भेटून जाईल. तर आपण पुढे आलो आणि आपल्या अजून मंडळ दिसला म्हणजे आहे कृष्णनगरचा राजा. 107 वर्ष झाले आहेत बाप्पाच्या मूर्तीला, म्हणजे इकडे स्थापना केली आहे. बाकी आतमध्ये जाऊन तुम्हाला अपडेट दाखवतो काय कसं अपडेट आहे. मित्रांनो इकडचं पण अपडेट असंच काय आहे, म्हणजे ताडपत्री वगैरे लावले इकडे. तर आपला कपडा पण लावलाय आणि इकडे एवढा मोठा बनवून ठेवलाय सर्वांनी, मंडप बांधून ठेवलाय. बाकी बाप्पाचं आगमन आहे ना तो 30 ऑगस्ट 2026 ला आहे. बाकी बाप्पाचं आगमन आपण कव्हर करायला बघूया. बाकी इकडचं पण अपडेट असंच काय, अजून काम काही झालं नाही चालू, एवढं फक्त ताडपत्री आणि कपडा लावून ठेवलाय बस. मित्रांनो पुढे येतात आपण आता आलोय परेलचा लंबोदर बाप्पाच्या इकडे. आणि मित्रांनो तुम्ही लास्ट टाइम बघितलं असणार घोड्यावर पार्टी असं घोड्याचा हे होता. बाकी तुम्ही गल्ली केवढी छोटी आहे बघा, जी एंट्री आहे ना ही लय छोटी आहे. आणि बाप्पाची मूर्तीकडे पुढे लेफ्ट साईडला बसते, तुम्हाला दाखवतो तुम्ही पुढे जाऊन. बाकी इकडे बांधकाम चालू झालंय आणि इकडे पूर्ण एक कॉलनी आहे. आणि ते लेफ्ट साईडला बाप्पाची मूर्ती बसते बघा इथे. तर इकडे समोर असते बाप्पाची मूर्ती. तर जागा पण एकदम छोटी आहे पण बाप्पाची मूर्ती प्रॉपर या गल्लीत येते. त्या बाकी आपण तुम्हाला ना आता आपण तुम्हाला दाखवूया आपलं परेल वर्कशॉपचा अपडेट, की परेल वर्कशॉपमध्ये काय अपडेट आहे. आणि आता बस एकच दिवस बाकी आहे, आजचा उद्याचा दिवस म्हणजे बाप्पाचा फुल धमालमध्ये 2 दिवस आगमन आहे. तर ते तुम्हाला आपण दाखवायचं अपडेट देऊया, कुठच्या मूर्त्या बनल्या आहेत, कुठच्या मूर्त्या रेडी आहेत, ते झाले आहेत, ते तुम्हाला सांगतो मी. अपडेट देतोच, ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. आणि मध्ये कमेंट नाही गणपती बाप्पा मोरया तर ती पण करा. आणि असेच तुम्हाला बाप्पाचे अपडेट आणि आगमनचे व्हिडिओ पाहिजे त्यांना सबस्क्राईब करून ठेवा. जाऊया परेल वर्कशॉप. चला बाप्पाचं आगमन आणि परेल नगरीमध्ये बंदोबस्त नाही असं कधी होणारच नाही. इकडे समोर बॅरिकेड लावलेत, या साईडला पण बॅरिकेड आणून ठेवलं, म्हणजे उद्याचा बंदोबस्त खूप कडक आहे. बाकी गेटला पण वेल्डिंग करून अजून एक्सटेंड केलं गेट. तर इकडे वेल्डिंगचं काम चालू आहे. काल पण आलो तेव्हा आपण बघितलं आणि आज पण इकडे बघू शकता तुम्ही वेल्डिंग अजून काम चालूच आहे. कालचा ब्लॉग असेल तो पण ब्लॉग शेवटला तुम्हाला बेटर, कालचा ब्लॉग मध्ये तुम्हाला शेवटला भेटून जाईल तो पण ब्लॉग. हा परेल वर्कशॉपचा गेट आणि आतमध्ये खूप सारे बाप्पाच्या मूर्त्या रेडी होत आहेत. आता काम चालू आहे, आतमध्ये थोडे क्राऊड पण आहे. तर तुम्हाला दाखवतो की काय कसं अपडेट आहे ते. बाकी खाली वेल्डिंग वगैरे चालू आहे. तुम्हाला जसं बोललो की गेट आता इकडे तयारी होते गेटची. तर आता एक्सटेंड केलाय गेटचा पण जागा आणि गेटला पण एक्सटेंड केलाय. तर बघूया की काय असं तुम्हाला अपडेट सांगतो मी. उद्या बाप्पाचे आगमन होणार आहे ना, ते आज असेल बाप्पाच्या मूर्त्या रेडी झाल्या असतील. प्रभा वगैरे समोरच दिसत आहेत. बाप्पाचे मूर्त्या खूप सुंदर सुंदर निघतात इकडूनच. बाकी तुम्हाला दाखवतो काय अपडेट वगैरे सांगतो मी तुम्हाला. हे बघा इकडे बाहेर पण असं बांधून ठेवलंय. मला वाटतं की जे पोलीस सर असणार ते सगळे वरती असणार अनाउन्समेंट करायला. हर टाइम इकडे गाडी लागते पण आता गाडी नाही लागणार मला वाटतं. तर हे अनाउन्समेंट साठी असणार. इकडे एक आहे आणि समोर पण एक आहे. तर मला वाटतं इकडून पूर्ण बंदोबस्त असणार आहे. उद्याचा बंदोबस्त बघायला ना खूप एक्साइटेड आहे मी आणि बाप्पाच्या आगमन बघायला एक्साइटेड आहे.
कारण का मला वाटतं की इकडे बॅरिकेड लागणार आहे. ट्रॅफिक तर फुल जल्लोष मध्ये. बाकी खूप भारी मजा येणार आहे उद्या बाप्पाच्या आगमनासाठी. आणि इकडे फोर क्लिप पण आहे. मला वाटतं हीच फोर क्लिप आहे जी काल अडकलेली तिकडे आपल्या अरुण सरच्या इकडे. आणि ही फोर क्लिप नंतर निघाली. बाप्पाची मूर्ती खूप सुंदर अशी गेली आहे. बाकी उल्हासनगरचा विघ्नहर्ता होता तुम्हाला लास्टला भेटून जाईल आपल्या ब्लॉग मध्ये. तुम्हाला शेवटला तुम्हाला एक ब्लॉग भेटेल की मी बोलीन की हा किंवा हा ब्लॉग तर तुम्हाला बघायला भेटेल. बाकी इकडून बॅरिकेड असेच ठेवलेत. बाकी उद्या ट्रॅफिक आणि उद्याचा माहोल बघायला खूप एक्साइटेड आम्ही लोक. तुम्ही एक्साइटेड आहे की नाही नक्की कमेंट करून सांगा. बाकी उद्याची आगमन आहे ना खूप मोठी लिस्ट आहे तुम्हाला सांगतो मी. आणि बाप्पाची लिस्ट खूप म्हणजे खूप मोठी आहे. म्हणजे लगभग 20 प्लस बाप्पाचे मूर्ती निघणार आहे परेल वर्कशॉप मधनं. म्हणजे परेल वर्कशॉप, गणपती वर्कशॉप आणि आनंदच्या वर्कशॉप मधून. तर टोटल 20च्या वरती बाप्पाच्या मूर्त्या निघणार आहे, आगमन होणार आहे परेल नगरीमधून. तर आपण प्रयत्न करू उद्याच्या ब्लॉग मध्ये की सगळे बाप्पाचे आगमन कव्हर करायला. बाकी जर तुम्ही चॅनल नवीन असणार आणि उद्याचा ब्लॉग तुम्हाला बघायचा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आता आपण पोहोचूया परेलच्या राजा बाप्पाच्या इकडे. आणि थीम तर खूप भारी आहे, पंढरपूर सारखी थीम आहे. म्हणजे कन्फर्म तीच एक थीम. हा. तर बाकी गोष्ट इकडे समोर गेट वगैरे चालू आहे, गेटचं काम. समोर आहे नरेपाक मी जाऊन तुम्हाला दाखवू की काय कसं अपडेट आहे बाप्पाचा. आणि आगमन आहे ते आपलं 29 ऑगस्ट 2026 ला. आणि जाऊन तुम्हाला अपडेट दाखवतो मी. चलो नरेपाक सात मध्ये एंट्री मारल्यावर माऊलीची खूप सुंदर अशी बाप्पा मूर्ती बघायला भेटते आपल्याला. माऊलीची, बाप्पाची नाही माऊलीची. हा बाप्पाच आहे पण ते पण. आणि बाकी इकडे नरेपाक मध्ये असं काम चालू आहे. बाकी ऑफ रोडिंग वाले जर करायचं आहे तर ऑफ रोडिंग करू शकता इकडे. ऑफ रोडिंग करत सगळे गाड्या तिकडे गेलेत. बाकी इकडे मंडप वगैरे काम चालू आहे आतमध्ये. मंडळवाले पण आहे आणि काम पण चालू आहे जोरात. इकडे तुम्ही इकडे पार्ट्स आहेत. समोर पण काहीतरी असेल मला वाटतं म्हणून जर असं बांधून ठेवलंय. लास्ट टाइम पण खूप सुंदर असं केदार. लास्ट टाइम काय होतं? लास्ट टाइम अयोध्या होता ना. हा तेव्हा पण थीम भारी होती. आणि या टायमाला पंढरपूर तर अजूनच भारी आपल्याला बघायला भेटणार आहे. तर इकडे बांबू वगैरे बांधला आणि इकडे अजून काम चालू आहे. ट्राय करू समोरच्या समोर तुम्हाला दाखवायला की आतमधला व्ह्यू दाखवायला ट्राय करतो मी. बाकी इकडे क्रेन वगैरे आहेत उभे. तर खूप सुंदर असा जेव्हा रेडी होईल ना पूर्ण थीम तेव्हा भारी वाटणार आहे बघायला आपल्याला. बाकी समोर सगळे परेलचा राजा लावून ठेवलाय बॅनर. आणि बाकी या साईडला तर काय नाही, या साईडला शायद जत्रा असते तेव्हा ही जत्रेसाठी जागा वापरतात. बाकी तुम्ही बघू इकडे सगळं सामान आहे पुढे. मी ट्राय करू समोरून तुम्हाला दाखवायला. मित्रांनो तुम्हाला बोललो समोरून मी दाखवतो पण दाखवायसाठी काय नाही तिकडून तो पूर्ण पॅकच केलाय. म्हणजे मला वाटतं त्या एंट्रीचा वगैरे गेट असेल तिकडून. आणि बाकी इकडचं असं काय म्हणजे काम चालू आहे अजून. जेव्हा पूर्ण थीम रेडी होईल तेव्हा मस्त वाटेल. म्हणून काय बोलशील? काय बोलणार बाकीच्या इथे ऑफ रोडिंग आहे. हा परेलचा महाराजाची डेट तर परेलचा महाराजा बोलतो sorry, परेलचा राजा राजाची डेट 29 ऑगस्ट 2026. तर खूप भारी मजा येणार आहे. कारण की चिंतामणी बाप्पाचं आगमन आणि परेलचा राजा बाप्पाचं आगमन एकत्र होणार खूप भारी येणार आहे. बाकी ते पण ब्लॉग बघायचे आपल्या चॅनलवरती तर सबस्क्राईब करून ठेवा. बाकी आता आपण जाऊया इथून पुढे आणि तिकडे अपडेट टाकतो तुम्हाला. आता आपण आलोय अरुण सरच्या वर्कशॉपच्या बाहेर म्हणजे कृष्णराजच्या बाहेर आपण आलोय. बाप्पाच्या ट्रॉली तुम्हाला काल दाखवलं. तिकडे एक ट्रॉली आहे पाठी या साईडला. एक अरुण सरची गाडी आहे पाठी फोर क्लिप आहे तिकडे आणि तिकडे एक ट्रॉली आहे. आणि इकडे अजून 2 असे ट्रॉली आहेत. ते काल शिफ्टिंग वगैरे होते. काल इकडे होती उल्हासनगरच्या विघ्नहर्ता बाप्पाची ट्रॉली. आणि बाकी तुम्हाला ब्लॉग मध्ये पूर्ण बघायला भेटून जाईल. लास्ट तुम्हाला ब्लॉग भेटेल माझा. बाकी इकडे वर्कशॉपमध्ये काम एकदम खूप सुंदर सुंदर बाप्पाच्या मूर्त्या रेडी होत आहेत. बाकी उद्या पण आगमन आहे. तर आता आखणी वगैरे चालू होऊन जाईल म्हणजे दुपारी वगैरे. तर बाप्पाची मूर्तीचा काम चालू आहे. खूप सुंदर बाप्पाच्या मूर्ती आतमध्ये बनतात. आतमध्ये अलाउड नाही व्हिडिओ काढायला. पण आपण येऊन थोडं आतमध्ये एंट्री मारून आपण बघू शकतो की बाप्पाच्या मूर्त्या खूप सुंदर सुंदर आहेत. जर तुम्हाला टाइम असेल तर एकदा नक्की येऊन कृष्ण आर्ट्स मध्ये नक्की या आणि बाप्पाच्या मूर्त्या बघा खूप सुंदर सुंदर आहे. एक बाप्पाची मूर्ती ना खूप युनिक आहे. आगमन होईल ना आम्ही आगमनाची वाट बघतोय. ती बाप्पाची मूर्ती खूप सुंदर तुम्हाला मी दाखवीन जेव्हा आगमन होईल तेव्हा. बाकी बाप्पाचे आगमन तर खूप सारे होणार आहे. जसे की पाईपलाईनचा महाराजा, खेत आपला धारावीचा सुखकर्ता बाप्पाचा. आणि अजून खूप बाप्पाचे आगमन होणार आहे 15 तारखेला. तर खूप भारी मजा येणार आहे. आणि तो ब्लॉग असेल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आता आपण इकडून पुढे निघूया दुसऱ्या मंडपामध्ये म्हणजे मुंबईचा राजा बाप्पाचा मंडप दाखवूया. तिकडून जाऊया आपण लालबागच्या राजाकडे. मग असं कर आपण सगळे दाखवूया. आणि मंडप अपडेटच्या पहिला तुम्हाला सांगतो मी की आपण जाऊया पहिला गणसंकुल वर्कशॉपमध्ये. आणि तुम्हाला तिकडचं काय अपडेट असेल ते तुम्हाला सांगतो मी. शिवाय मध्ये पण खूप सुंदर सुंदर बाप्पाचे आगमन झाले आहेत. पहिला बाप्पाचं आगमन झालंय खूप भारी वाटलं. आता पण बघूया की केवढा काय काम आलंय ते. बाकी ब्लॉग मध्ये तुम्ही कंटिन्यू राहा आणि जाऊया आपण डायरेक्ट गणसंकुल वर्कशॉपमध्ये. चला तुम्हाला मला बोलूया 15 तारखेला आगमन. आणि फायनली जे मंडळाचे नाव आहेत ना तिकडे आपल्याला बॅनर बघायला भेटतंय. शेल्टर रोडचा राजा बाप्पाचं आगमन आहे. इकडे 3 लाईन दिलाय.
आणि बाकी तुम्हाला इकडे पण एक बॅनर बघायला भेटतो आपल्याला. तो आहे खेतवाडीचा विघ्नहर्ता बाप्पाचं आगमन आहे. 15 तारखेला 11 वाजता आहे. आणि या साईडला पण आपल्याला बाप्पाचा एक बॅनर बघायला भेटतोय. हा कुठचा आहे? हा बाप्पाचं आगमन मंडळाचं नाव. परेलचा मोर्या 15 ऑगस्ट. हा परेचा मोर्या एक निघतो मित्रांनो. तो असा पूर्ण असा गोल फिरतो. तर मला वाटतं तो असेल परेलचा मोर्या. 15 ऑगस्टला 12 वाजता आहे. बाकी इकडून बाप्पाचे अजून पण आगमन आहे. म्हणजे धारावीच्या सुखी करता बाप्पाची मूर्ती इथून निघणार आहे. बाकी अजून इकडे बंदोबस्त बघायला भेटला नाही, पण पुढे बंदोबस्त लावलाय. म्हणजे वरतीच बॅरिकेड वगैरे लावलेत. या साईडला अजून बॅरिकेड वगैरे नाही लावलाय. बाकी आपण त्या साईडला शिवाय साईडला नाही जाणार आहे, कारण तिकडे तर अलाउड नसतं व्हिडिओ वगैरे काढायला. तर बाकी तुम्हाला इकडचं अपडेट असं आहे. आणि बाकी आतमध्ये पण बाप्पाच्या मूर्ती आहे बघा. लहान लहान पोरं इकडे बघतायत. बोला गणपती बाप्पा. आणि इकडे पण आहे बघा, आतमध्ये काम चालू आहे. प्रभाव वगैरे रेडी झालेत आणि खूप भारी आतमध्ये काम तर खूप जोर चालू आहे. इथे समोर ट्रॉली पण बघायला भेटतं. बाकी इकडचं अपडेट असंच. आता आपण जाऊया डायरेक्ट का आपण जाऊया मुंबईचा बाप्पा इकडे, आणि तिकडचा मंडप तुम्हाला अपडेट दाखवतो. चला जाऊया. अरे बोल 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 बायस्पोर्ट वाले की जय. भक्त मंडळीने पत्र पाठवले गणेशा गल्लीला, आणि पत्र वाचून आनंद झाला मुंबईच्या राजाला. ऑलमोस्ट आपण मुंबईच्या बाप्पा इकडे गेटच्या इकडे एंट्री मारू. आता गेटचं काम झालं. लास्ट टाइम तुम्हाला अपडेट दिला तेव्हा गेटचं काम एवढं काय झालेलं नाही, पण आता फायनली आपल्याला बघायला भेटतोय. इकडे ऑलरेडी आता बॅनर लागलेत, म्हणजे बॅरिकेड ऑलरेडी लागले इकडे. बाकी इकडे काम वगैरे बाहेरचं थोडा म्हणजे थीम जी असेल तिचं काम चालू आहे. टॅक्सी वगैरे इकडे उभे तुम्हाला दाखवतो मी जाऊन. गणेश गल्ली आहे बघा, तुम्हाला दाखवतो. एकदम अलाउड नसेल मला वाटतं, समोर गणेश गल्ली असेल उभं. बाकी आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो. वरती पत्रे वगैरे लावले आहेत आणि इकडे अंकलांनी बघा इकडे काम करायचं. जाऊया आतमध्ये, तुम्हाला दाखवतो अपडेट. इकडचा पत्रा आणि सगळ्या वरती काम झालंय चालू. जाऊन दाखवतो तुम्हाला आता डायरेक्ट मंडपाचा अपडेट. मित्रांनो फायनली थीमचं आपल्याला काम बघायला भेटतंय. काम तर खूप जोरात शोरात चालू आहे. कारण मला 99 वर्ष आहे, तर खूप भारी असं थीम बघायला आपल्याला भेटणार आहे. बाकी इकडे ईगल आहे, जो मला वाटतं त्याच्यामध्ये दाखवलेलं ना आपल्या पाद्यपूजनला होता तसा तो ईगल आहे तिकडे. आणि बाकी बॅकग्राऊंड असं थीम असणार आहे. हे पण आता काहीतरी आहे. जेव्हा प्रॉपर पूर्ण बनेल ना तेव्हा आपल्याला बघायला भेटणार आहे. बाकी इकडे पण काम जोरात शोरात चालू आहे. एकदम भारी वरती पत्रे वगैरे लावतायत आणि इकडे छोटे छोटे पार्ट्स ठेवलेत. बाकी समोर पण बाप्पाची मूर्ती बनायला रेडी झाली आहे. लास्ट टाइम कव्हर नाही केलं, पण आता कव्हर केलंय, म्हणजे बाप्पाची मूर्ती रेडी आहे. म्हणजे रेडी होतेच आहे, रेडी आहे ना, रेडी होतेच आहे. बाकी इकडे बघा क्रेननी वगैरे हे असं वरती उडवलंय. तर हा इथे बघून समजतं की ईगलचा पार्ट आहे. बाकी समोर पण असं काही तुम्हाला बघायला भेटतं इकडे आणि खूप भारी वाटतंय बघायला बघा. तर कसे हे प्लाउड लावून ठेवलेत, पण नंतर जेव्हा पूर्ण थीम बनेल ना तेव्हा भारी मजा येईल, एकदम भारी मजा येईल. पण आपण दर्शनला ट्राय करूया. आपण इकडे नाही, आपण कोकणमध्ये, आपल्या कोकण जेव्हा ब्लॉग येणार आहे तेव्हा. तर इकडे बसूयात. तिकडे हरडा वरडा चालू आहे, तिकडे सगळं काम चालू आहे, एकदम जोरात एकदम काम चालू आहे. बाकी बघा इथे पण आहे, चिखल झाले आहे. मग ते पुन्हा प्लेन करून असे एंट्री असते इकडून, आणि इकडून असं जाऊन तिकडे जायचं. आपण लास्ट टाइमला गेलो ना तेव्हा आपण चरण दर्शन केलं. या टायमाला आपण ट्राय करू चरण दर्शन करायला. बाकी इकडे बसू तुम्ही. बाकी तुम्हाला कसं वाटतंय, तुम्हाला कशी वाटतं ही तयारी? एकदम जोरात चालू आहे. तुम्हाला कसं वाटतं ही तयारी ते मला नक्की कमेंट सांगा. बाकी लवकरच पूर्ण सेटअप रेडी होणारच आहे आणि लवकरच येणार आहे गणेश चतुर्थी. बाप्पाचं आगमन लवकर होणार आहे. आगमन तिकडे डायरेक्ट फेस होतं, पण खूप सुंदर असणार आहे बाप्पाची मूर्ती. बघूया या मला लास्ट टाइम तर खूप भारी मजा आलेली. बघूया आपण जाऊया पुढे लालबागच्या बाप्पा इकडे, आणि इकडचा अपडेट एवढंच. आपण ट्राय करू अजून पण दाखवायला तुम्हाला कव्हर करायला. तर आता आपण जाऊया मुंबईच्या जय बाप्पा तिथे. तर आता आपण जाऊया लालबागच्या बाप्पा इकडे, आणि तिकडचा अपडेट तुम्हाला दाखवतो. मित्रांनो लालबागच्या जय बाप्पा इकडे खूप सुंदर असा तयार चालू आहे. भारी तुम्ही बघता टीम वगैरे खूप भारी असणार आहे. आणि बघा इकडून खूप सुंदर असं काम चालू जोरात शोरात. आणि आता आपण पाठवून काढतोय व्हिडिओ, पुढे लय ट्रॅफिक आहे बघा. 3 गोष्टी खूप सुंदर असा बघायला भेटणार आपल्याला. मला वाटतं तर किल्ला बघायला भेटणार शाळेत, तर कन्फर्म, पण मला डाऊट आहे की किल्ला बघायला भेटणार आपल्याला. त्या तुम्ही काम एकदम जोरात शोरात चालू आहे. खूप सुंदर असं जोरात काम चालू आहे. तुम्हाला बघा आपण आतमध्ये व्हिडिओ करायला अलाउड आहे की नाही, असेल तर तुम्हाला दाखवा आतमध्ये जाऊन कसं आहे ते. तर एंट्री मारलीच ना, एंट्रीचा इकडे गेट आहे, हाच आहे तिथून बाप्पा बाहेर जात विसरून आम्हाला. आणि बाकी वरचं पण काम झालंय, हे ऑलमोस्ट सगळं रेडी झालंय. वरती झाडी वगैरे टाकले, अजून बाकी थोडा काम बाकी आहे वरचं. समोर तुम्ही समोर लावले, तुम्हाला दाखवतो समोर बघा बाईकच्या पट्ट्या लावले असे झुमर सारखे. आणि बाकी हे पूर्ण आहे ना
पूर्ण लावणार आहे ते अजून तेवढं फक्त लावलंय झुमर इकडेच लावलंय आणि आवाज हलतं तेवढं आवाज लय हलल्यावर तर बघा इकडे झुमर आहे. तर मित्रांनो हे जे कव्हर केलं याच्यात म्हणजे बाप्पाची मूर्ती बांधतेच आहे आणि इकडे बघू शकतो तुम्ही इकडे बाप्पाचं सगळे दर्शन करतायत तर ह्याला सगळे खूप सारे भक्त आहेत जिकडे लाईन लागले समोरच आणि बाकी इकडे बाप्पाची मूर्ती बनते आणि तुम्हाला मी सांगतो की कशाला मी एवढा फटाफट व्हिडिओ बनवतोय आणि छोटे छोटे क्लिप्स टाकते तुम्हाला सांगतो थोडा पुढ्यात तिथे बाकी इथे बाप्पाची मूर्ती बनते आणि हे तर हर टाइम असते जातात बाहेरचं आणि ते कव्हर करतात आणि बाकी तुम्हाला इकडे सगळे दर्शन घ्यायला रेडी आहेत सगळे लाईन खूप लाईन आहे तिकडे बाप्पाच्या दर्शन घ्यायला. मित्रांनो जिकडे लाईन वगैरे असते ना लालबागच्या टायमाला तो काय इकडे काम झालंय आणि इकडे अजून थीम वगैरे साठी ते साचा वगैरे बनवतात इकडे बाहेर बाकी इकडे राऊंड वगैरे माझ्यासाठी नाही इकडे आहे आणि इकडे हा मार्केट आहे मेन तर इकडे बघू शकतो काम इकडे जोरात जोरात चालू आहे आणि लवकरच हे पण रेडी होऊन जाईल बाकी बघू शकतो पुढे चालू आला 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 पुढे चिंतामणी आला. तर आता आपण जे चालू आहे चिंतामणी वर्कशॉप चिंतामणीच्या मंडळाच्या बाहेर आणि इकडे बघू शकतो तुम्ही एंट्रीलाच एकदम जोरात शोरात एकदम भारीपैकी काम चालू आहे कारण याला मला थीम असणार आहे ती तिरुपती बालाजीच्या मध्ये असा मानव बोललाय आता बघूया कन्फर्म आपल्याला आहे की नाही जर तुम्ही माहिती असेल की कन्फर्म काय तर आम्हाला कमेंट करा या व्हिडिओच्या खाली बाकी इकडे बघा तुम्ही इकडे काम एकदम जोरात शोरात चालू आहे 2-4 तिकडे बसल्या 2-4 इकडे काम करतात आणि लाकडाने काम चालू आहे आणि पुढे इकडून आपल्याला पुढे समोर दिसतंय काम म्हणजे चालू आहे तर आपण समोर पण जाऊन तुम्हाला दाखवूया आणि बाकी चला इकडून आपल्याला नंतर जायचं आपल्याला काळा चौकीला तर आपण पहिला चिंतामणी बाप्पाच्या इकडे अपडेट घेऊया नंतर जाऊया आपण काळा चौकीला तर आता आपण जाऊया चला आतमध्ये. राडा झालाच पाहिजे मजा येणार ना जेव्हा बाप्पाचा आगमन होणार आहे ते पण कुठून परेल वर्कशॉप मधनं आणि खूप भारी मजा येणार आहे लास्ट आपण कव्हर केलंय बघा बाप्पाची मूर्तीचा फोटो इकडे बाकी यावर्षी पण आपण कव्हर करू बाप्पाचं आगमन 29 तारखेला आणि बाकी आता आपण मंडळाच्या इथे पोहोचलोय एक समोरचं आहे आतमध्ये काम चालू आहे बाहेरून पडदा लावलाय तर बाहेरचं काय नजारा असं तुम्ही बसू शकतात म्हणजे बाहेर असं बांबू आहे आणि पत्रे टाकून ठेवलेत आणि पुढे जोरात काम चालू आहे आता पुढे माहित नाही अलाउड करणार की नाही व्हिडिओ काढायला तुम्हाला आज सांगून होतो बाकी समोरचा पडदा वगैरे लावलाय बघू शकतो तुम्ही आणि जाऊया आतमध्ये म्हणजे बाहेरून दाखवतो तुम्हाला मी बाकी तिकडे बांबू वगैरे आहेत आणि जेव्हा आगमन होणार तेव्हा खूप भारीशा असतो तो आपण ते कव्हर नाही करत तर आपण ट्राय करू कव्हर करायला कधी ना कधी बट समोर इकडे आणि राईट साईडला ऑफिस आहे बघू शकतो तुम्ही त्या साईडला ऑफिस आहे साईडला मंडप बाप्पा वाजता समोरच एक्झॅक्ट बघू शकतो तुम्ही तेव्हा ठाकाम ठोकी चालू आहे अजून तयारी झाली नाही तयारी जस्ट चालूच आहे आणि लेफ्ट साईड ऑफिस आहे इकडे काहीतरी दुसरा आहे इकडे पण ऑफिसच आहे दोन्ही ऑफिस आहे इकडे टी शर्ट वगैरे भेटतात जेव्हा ते डिस्ट्रिब्युशन असतात तेव्हा तिकडे आणि बाकी इकडे काम एकदम जोरात चालू आहे. आला मानाचा त्याला चौकीचा आला मानाचा माझा हा राजा हा महागणपती जाऊया आता आपण महागणपती बाप्पा इकडे आणि बाप्पाचा आगमन मंडपचं- होणार आहे 16 ऑगस्ट म्हणजे हा, लय तर भारी तर मजा तेव्हा येणार होणार आहे तेव्हा पण राडा. राडा होणार झालाच पाहिजे परेल आता पण नगरीत जमला सारा सारा भक्तांचा मेळा. ताटात माटात आला मोर्या त्याला चौकीचा महागणपती महागणपती चला जाऊया आपण आता आणि बाकी तिकडचं बघा आता 2 दिवस बाकी ऑलमोस्ट बाप्पा आगमन व्हायला आणि तिकडचं काम तर एकदम जोरात जोरात चालू असेल जाऊन तुम्हाला दाखवतो चिंतामणी बाप्पाचा इकडे अपडेट तुम्हाला दाखवला आता आपण का चौकी बाप्पाच्या इकडे चला मित्रांनो काळा चौकीचा महागणपती इकडे आता गल्लीमध्ये आपण आता एंट्री मारतोय तुम्ही गल्ली बघू इकडे खूप म्हणजे खूप छोटी आहे आणि आता इकडे फक्त 2 दिवस बाकी आहे बाप्पाच्या आगमनाला आणि आपण जाऊन आतमध्ये बघू की काय कसं आहे रेडी झालं आहे शेवटपर्यंत काम आलं मंडपाचा इकडे वरती नुसतं ताडपत्री आणि पत्रे बांबू लावून ठेवलेत बाकी लेफ्टला काय लेफ्टला असा काय परिसर आहे आणि इकडे बाप्पाची मूर्ती असते इकडे समोर अशी असते एकदम उंच तर खूप सुंदर आहे बस 2 दिवस बाकी आहे बाप्पा आगमनला बघूया बाप्पाचा मूर्ती याला मला आपण बघायला भेटणार आहे तर इकडे बसते काळोखीचा महागणपती बाप्पाची मूर्ती आणि बाकी इकडे खूप लोक असतात वरती असे जे व्हिडिओ आणि काढत नाही ते असे वरती असं असतात बांबूवर वगैरे असतात आणि इकडे एवढ्याशा म्हणजे गल्लीमध्ये या गल्लीमधून बाप्पाची मूर्ती आतमध्ये येते आणि या साईडला इथे बसते. तर मित्रांनो आज माझ्या मी बोललो स्टार्टिंगला की आज आपण परेल नगरी मधले मंडप आणि वर्कशॉप अपडेट कव्हर करणार आहे तर आपण सगळे अपडेट जे होते ते तुम्हाला कव्हर करून दाखवले आजच्या ब्लॉग मध्ये हा आणि बाकी एक म्हणजे आपला एक मंडप राहिला म्हणजे राजा तेजू यायचा ते आम्हाला भेटला नाही आम्ही लोक पुढे पुढे आले म्हणून समजला नाही बाकी आम्ही नेक्स्ट टाइम येऊ ना
तेव्हा आम्ही ट्राय करू की ते मला अपडेट द्यायला तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की करून सांगा. आणि आज आपण जो खास ब्लॉग बनवला ना हा मला कशाला म्हणलं की उद्या आणि परवा आहे ना महाआगमन आहे. म्हणजे बाप्पाच्या मूर्त्या निघणार आहे 20चं पण जास्त मंडळाचे बाप्पाचे आगमन आहेत. तर खूप भारी मजा येणार आहे. आणि उद्या आहे ना एक ब्लॉग येणार ह्याच्यानंतर अजून एक ब्लॉग ह्याच्यानंतरचा ब्लॉग आहे ना तो शायद मला वाटतं खास असणार आहे. तर ते ब्लॉग बघायला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. बाकी कमेंट केली गणपती पामोर्या तर ती पण करून ठेवा. उद्याच्या ब्लॉग साठी चॅनल आपल्याला सबस्क्राईब करून ठेवा. बाकी भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय. आणि इकडे किंवा इकडे ब्लॉग भेटतोय जावा या किंवा या ब्लॉग मध्ये या साईडला आहे परेलचा विघ्न या साईडला आहे परेलचा विघ्नहर्ता आणि या साईडला आहे तो उल्हासनगरचा विघ्नहर्ता बाप्पाचा. या किंवा या ब्लॉग मध्ये भेटत चला बाय.